नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहूयात एक ब्रेकिंग न्यूज। विधान भवन बॉम्ब न उडवण्याची धमकी मिळाली आहे। एका अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा मेल आलाय। विधान भवन बॉम्ब न उडवण्याची धमकी मिळाली आहे। विधान भवनात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा मेल आल्यानं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे। सर्वांना विधान भवनाच्या गेटवरच रोखण्यात आलंय आणि आता बॉम्ब शोधक पथक देखील झालेला त्या ठिकाणी प्रत्यक्षात दाखल झालंय। सर्च ऑपरेशन देखील सुरू झालेलं आहे। एका अज्ञात व्यक्तीकडून बॉम्ब ठेवल्याचा ईमेल आल्यानं सर्वत्र एकच खळबळ माजली आहे। विधान भवनाच्या गेटवरच सर्वांना सध्या रोखण्यात आलेलं आहे। बॉम्ब शोधक पथक देखील दाखल झालंय आणि सर्च ऑपरेशन देखील सुरू झालेलं आहे। खरं तर या विधान भवनाजवळ एकतर प्रचंड मोठी सुरक्षा असते आणि अशा वेळी जेव्हा असा एखादा धमकीचा मेल येतो त्यावेळी तात्काळ त्या ठिकाणी सर्चिंग ऑपरेशन सुरू होतं। त्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की मुळातच आता अधिवेशन सुरू आहे। त्या ठिकाणी विविध आमदारांची त्या ठिकाणी उपस्थिती आहे, आणखी कर्मचारी वर्ग हा सगळा त्या ठिकाणी मोठा लवाजमा असतो आणि अशाच परिस्थितीमध्ये या ठिकाणी विधान भवनात खरं तर एक ईमेल धमकीचा आला की त्या ठिकाणी बॉम्ब न उडवून देण्याची धमकी असं त्यामध्ये त्या ईमेल मध्ये स्पष्ट म्हटल्यानं मग मात्र सर्वत्र एकच खळबळ उडाली आणि आता बॉम्ब शोधक पथक दाखल झालेलं आहे आणि सर्चिंग ऑपरेशन देखील सुरू झालेलं आहे। आम्ही या बातमीकडे लक्ष ठेवून आहोत। यातल्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच आहोत। पाहत रहा LS मराठी।